आणि मूल्यमापन करताना आपल्याला उत्कृष्ट अशी मापन साधनं आवश्यक असतात का ज्या साधनांच्या द्वारे आपल्याला विद्यार्थ्यांच्या क्षमतांचं विशेषतः विद्यार्थ्यांच्यामध्ये झालेल्या विकासाचं मापन करायचं असतं। ज्या साधनांच्या सहाय्यानं आपण मापन करणार आहोत ती साधने निर्दोष आणि अचूक असणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्याला ज्या ज्या क्षमतांचं आपल्याला मापन करायचं आहे त्या सर्व क्षमतांचं निर्दोष आणि व्यवस्थित सुव्यवस्थित मापन करण्यासाठी आपल्याला ज्या साधनांची आवश्यकता पडते त्याला आपण मूल्यमापनाची साधने असं म्हणतो। मग ही जी साधने आहेत ती निर्दोष किंवा अचूक असण्यासाठी आपल्याला कोणकोणती त्याची वैशिष्ट्ये आहेत आणि कोणकोणते निकष आहेत त्या सर्व निकषांचा विचार आपल्याला साकल्यानं करणं अत्यंत गरजेचं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत चांगल्या चाचणीची वैशिष्ट्ये किंवा निकष, द कॅरेक्टरिस्टिक्स